नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण आलो आहोत NK ई-बाईक्स यांच्या शोरूम मध्ये। सध्या इलेक्ट्रिक बाईक्सची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे, पण अजूनही अनेकांच्या मनामध्ये बरेचसे प्रश्न असतात। कोणती बाईक घ्यावी, खरी रेंज किती मिळते, बॅटरी किती वर्ष टिकते, चार्जिंगचा खर्च किती येतो आणि इलेक्ट्रिक बाईकचं घेणं खरंच फायदेशीर आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण NK ई-बाईक्सच्या तज्ञांकडून जाणून घेणार आहोत। विविध मॉडेल्स, त्यांची वैशिष्ट्य, किमती, EMI, वॉरंटी आणि तुमच्या गरजेनुसार योग्य इलेक्ट्रिक बाईक कशी निवडायची याच्याबद्दलही सविस्तर चर्चा करणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या खास मुलाखतीला। नमस्कार दादा, मी निशा, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। सर्वप्रथम तुम्ही तुमची ओळख करून द्या। नमस्कार निशा, माझं नाव रोहन बाळासाहेब असे, मी आपल्या अकोले तालुक्यातील माळादेवी गावचा एक युवक आहे। तुमच्या या शोरूम बद्दल आणि ह्या ज्या EV बाईक्स आहेत त्यांची थोडीशी माहिती करून द्या। आपल्या दुकानाचं नाव आहे NK ई-बाईक्स अकोले। तर अकोले कॉलेजच्या परिसरामध्ये आपल्या शोरूमचा पत्ता आहे। तर आपल्याकडे सर्वसाधारणपणे 4 मॉडेल आपल्याकडे उपलब्ध आहे। सर्वात बेस मॉडेल मध्ये येतं ते K2, 2 नंबरला येतं ते GTR आणि प्रीमियम मॉडेल मध्ये जर बघायला गेलं तर आपल्याकडे ओरा प्रो आणि उल्फ या प्रकारचे वेगवेगळे मॉडेल बघायला मिळतात। हा व्यवसाय सुरू करण्याची तुम्हाला कल्पना कशी मिळाली? तर मी पुण्याला 2 वर्षापूर्वी TCS या IT कंपनीमध्ये कामावरती होतो। तर पुण्याकडचं जीवन जर बघितलं तर खूप धावतं शहरामधलं जीवन आहे। तर आपले कसं गावाकडचे जे युवक असतात ना, त्यांना ते सूट होत नाही। तर आधीपासूनच आणि आमचं जर फॅमिली बॅकग्राऊंड जर बघितलं तर पूर्णपणे व्यवसायामध्येच आहे। तर आधीपासूनच मनामध्ये इच्छा होती की स्वतःचं काहीतरी चालू करायचं। तर मी 2025 मध्ये जॉब सोडून या ठिकाणी गावाला आलो। त्याच्यानंतर आमचे बंधू आहे ना, तर त्यांचा ऑटोमोबाईलचा बिझनेस आहे गेल्या 7 वर्षापासून। तो एक चांगल्या पद्धतीने ते बिझनेस रन करताय। 1.5 वर्ष मी त्यांच्या सोबत होतो, तिथनं भरपूर सारे चांगले अनुभव मी या ठिकाणी घेतले। त्याच्यानंतर मग म्हणलं आता भविष्य हे EVच आहे, काही झालं तरी इलेक्ट्रिकला मरण नाही। तर मग इलेक्ट्रिक क्षेत्रात आपल्याला आपल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत कसं पोहोचता येईल या दृष्टीने मी ह्या EV बाईकच्या व्यवसायामध्ये यायचे या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि निश्चितच तो निर्णय योग्य कसा ठरेल याच्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करणार। तुमच्याकडे सर्वात जास्त कोणतं मॉडेल विकलं जातं आणि त्याची किंमत किती आहे? तर बघितलं तर आपला अकोले तालुका हा शेतकरी तालुका मानला जातो, त्यामुळे आपल्याकडे सर्व शेतकरी वर्ग आहे। तर शेतकऱ्यांसाठी भक्कम आणि कमी पैशामध्ये जास्त आउटपुट देणारे जे वाहन आहे ते K2 किंवा आपण GTR जर मॉडेल जर बघितलं तर ते 47,000 आणि 45,000ची त्यांची प्राइस आहे। तर प्राइसच्या तुलनेनं आणि त्याच्या रूपात मिळणाऱ्या ते आउटपुट आहे त्याच्या जर तुलनेत बघितलं तर ते मॉडेल आपल्या बहुतांश अशा शेतकऱ्यांनी त्याला जास्त प्रेफरन्स दिलेला आहे। आणि कॉलेजचे युवक किंवा जे प्रोफेशनल ठिकाणी जॉब करतात त्यांच्यासाठी आपल्याकडे ओरा प्रो आणि उल्फ 2.0 अशा प्रकारचे प्रीमियम पद्धतीचे मॉडेल देखील आहे। त्यांना सुद्धा चांगल्या युवकांचा त्याला चांगला प्रतिसाद लाभलेला आहे आपल्या शोरूमचे। त्याची प्राइस किती आहे? त्याची प्राइस एक 70 ते 75,000च्या आसपास मध्ये जाते। 2 मॉडेल असल्यामुळे त्याची प्राइस मध्ये थोडासा डिफरन्स ठेवलेला आहे। अच्छा, आणि आता ही जी 45,000 आणि 47,000चे जे 2 मॉडेल आहे, तर मग त्याची 100% बॅटरी झाल्यानंतर किती किलोमीटर चालतं? तर सर्वसाधारण जे बेस मॉडेल आहे ना त्याची मध्ये 5 बॅटऱ्यांचा सेट येतो आणि ते पूर्ण चार्ज झालं की कंपनीनुसार 80 किलोमीटर आणि आपल्या इकडच्या रस्त्यांचा विचार करता एक 60 किलोमीटर पर्यंत आपल्याला एका सिंगल चार्ज मध्ये ते वाहन तितकं प्रवास करतं। आणि आपण जर प्रीमियम मॉडेलचा विचार केला तर त्यांची जी बॅटरी आहे ती 12 वोल्ट आणि 45 एम्पियरची आहे। 5 बॅटऱ्यांचा जो सेट येतो त्यामुळे त्याची रेंज ही वाढते, त्याची मोटरची ताकद सुद्धा जास्त आहे। तर त्यांची एक 80 ते 90 किलोमीटर पर्यंत त्याची रेंज जाते। आणि जर अजून पण आपल्याला कंपनीनं फीचर दिलेले आहे की आपण एक्स्ट्रा बॅटरी सुद्धा ऍड करू शकतो। तर ती एक्स्ट्रा बॅटरी जर ऍड केली कस्टमरनी तर त्याला एक 100च्या पेक्षा पण जास्त ऍव्हरेज देणारे आपले ग्राहक आपण या ठिकाणी जोडलेले आहे। नॉर्मली ही गाडी चार्जिंग व्हायला किती वेळ लागतो? तर सर्वसाधारणपणे हे गाडी चार्जिंग होण्यासाठी एक 5 तास सरासरी लागतात। तर व्होल्टेज वगैरे चांगले असेल तर 5 तासामध्ये पुरेपूरपणे चार्ज होते गाडी। आणि आपले जे घरातलं असतंय नॉर्मली ते प्लग असतात त्याच्यातनं चार्जिंग होते? हो, आपले जे सर्वसाधारण बोर्ड जे असतात ना त्याच्यामध्ये किंवा आपण एक्सटेन्शन बोर्ड जरी वापरलं ना त्याने सुद्धा आपण पडवीमध्ये घराच्या बाहेर चार्ज करू शकतो। पेट्रोल बाईकच्या तुलनेत साधारणतः वर्षभरामध्ये किती पैशांची बचत होते? जर आपण बघितलं तर प्रत्येक जण किंवा नॉर्मली जी
मार्केटमध्ये असणारी पेट्रोल जी गाडी आहे ना, टू व्हीलर, तिचं जर बघितलं तर सर्वसाधारणपणे एक 15,000 किलोमीटरचा प्रवास प्रत्येक बाईक एका वर्षामध्ये करते. त्या जर यांनी जर हिशोब जर काढला तर एक 30,000 रुपये आपल्याला पेट्रोल बाईकला एका वर्षाला खर्च येतो आणि बाकीची सर्व्हिसिंग आणि मेंटेनन्स हा वेगळा असतो. तर मग आपल्या जर गाडीचा जर विचार केला तर एका चार्जसाठी फक्त ती 1 ते 1.5 युनिट घेते, म्हणजे जास्तीत जास्त 10 रुपये एका चार्जला खर्च येतो. आणि तसा जर विचार केला तर पूर्ण वर्षभरासाठी 3,000 ते 3,500 रुपये हा चार्जिंगसाठी खर्च आहे. तर आपले जवळजवळ एक 27,000 रुपये आपले या ठिकाणी वाचले जातात जर ईव्हीचा वापर केला तर. आणि आता कसं आहे, पेट्रोलचे पण भाव जरा वाढताच आहे, मग त्याच्यामुळे ईव्ही बाईक ही बेटरच आहे. हा, कारण की आता पेट्रोलचं संकट आहे, जागतिक संकट आहे, आणि त्याच्यामुळे आपला बहुतांश वर्ग जो आहे ना, समाज हा ईव्ही कडे वळताना दिसतोय. त्याचे काही भरपूर असे पर्यावरणासाठी फायदे, जसं की आपलं एअर पोल्युशन होत नाही, त्याच्यानंतर नॉईज पोल्युशन देखील होत नाही. आता कसं जास्त करून शेतकरी वर्ग या गाडीला प्राधान्य देतोय, तर मग शेती कामासाठी किंवा इतर काही कामांसाठी ती बाईक कशी चांगली आहे? आपल्याकडे अकोले तालुक्यामध्ये असणारा सर्व वर्ग हा शेतकरी वर्ग आहे. आणि शेतकरी वर्ग हा आला म्हणजे गायांचे कामे आले, त्याच्यामध्ये दुधाचे कामे आले. तर मग कसं माहितीये का, आपला जो बूट स्पेस जो दिलेला आहे तो जास्त दिलेला आहे, आणि पुढचा जो गाडीचा स्पेस आहे ना भरपूर दिलेला आहे. त्यामध्ये आपण डिझेलचे ड्रम, आपलं दुधाच्या किटल्या वगैरे शेतकरी नेऊ शकतात. गायांसाठी लागणारा चारा वगैरे देखील या ठिकाणी नेला जातो. असं त्याचे भरपूर असे आपल्याला फायदे या ठिकाणी बघायला मिळतात. वेगवेगळ्या कामांना शेतकरी ही गाडी वापरू शकतो. आता कसं शेतकरी वर्ग आहे, तर मग त्याच्याकडं शेतकरी वर्गाकडे असं पूर्णपणे एकत्र पैसे नसतात एवढे, तर मग तुमच्याकडे काही फायनान्सची वगैरे सुविधा उपलब्ध आहे का? हो, त्या गोष्टीचा देखील आम्ही विचार केलेला आहे. आणि आपण काही फायनान्शियल ज्या इन्स्टिट्यूट आहे त्यांच्या थ्रू आपण शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी फायनान्सची देखील व्यवस्था केलेली आहे. कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये आणि कमीत कमी व्याजदरामध्ये शेतकऱ्यांना कशी आपल्याला गाडी देता येईल याचा देखील आपण विचार केलेला आहे. आता जे काही नवीन कस्टमर्स येतात त्यांना याच्यामध्ये काय ऑफर आहे का ई बाईक्स मध्ये नवीन? तर आपण ते देखील केलेलं आहे की आपल्या इकडचे कोणतेही मॉडेल घ्या आणि त्यावरती आपण 2,000 रुपये डिस्काउंट सध्या देतो आहे. आणि जसे जसे सण येतील आपले त्या दृष्टीने देखील आपण त्या ठिकाणी आपण शेतकऱ्यांसाठी किंवा आपल्या कस्टमरसाठी वेगवेगळे ऑफर ठेवणार आहेत. म्हणजे आता गणपती येतील किंवा रक्षाबंधनच येत आहे आता, तर मग तिथे पण तुम्ही ऑफर? तिथे पण आपले ऑफर असणार आहे. गणपती येतील, दिवाळी, दसरा, प्रत्येक सणांना आपण या ठिकाणी ऑफर ठेवले जाणार आहे. आणि आपल्या खास करून कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण ऍडिशनल ऑफर ठेवण्याचा विचार करतो आहे. इथून मागे कसं पेट्रोलच्या बाईक होतात बऱ्यापैकी, तर आता नवीनच आपल्या ईव्ही बाईक आलाय, तर मग याच्यात शेतकऱ्यांना कोणता फायदा होऊ शकतो? ओके, सपोज ज्या शेतकऱ्याला किंवा ज्या ग्राहकाला नवीन इलेक्ट्रिक बाईक घ्यायची आहे किंवा पेट्रोलवरनं ईव्ही स्विच करायची आहे, त्यांचं कसं, ज्यांचा प्रवास हा लिमिटेड आहे, एक 40 किलोमीटर ते 80 किलोमीटर किंवा 100 किलोमीटरच्या आसपास ज्यांचा प्रवास आहे, त्यांनी ईव्ही मध्ये जर शिफ्ट झाले तर ती चांगली गोष्ट असणार आहे. कारण की ईव्ही म्हणजे काळाची गरज बनलेली आहे आज, नाही का? मग आपले त्या ठिकाणी रोजचे ना एक 80 किलोमीटर जर प्रवास केला तर रोजचे 150-1 रुपये आपले वाचले जाते, नाही का? आणि कसं असतं, ईव्ही घेताना ना आपण भरपूर गोष्टींचा विचार केला पाहिजे. एक तर कंपनी, खात्रीशीर कंपनी आहे का नाही, तर बॅटरी कारण की हा मोठा मुद्दा येतो, नाही का, की बॅटरी इतक्या दिवस जाईल का नाही. तर आपल्या कंपनीची बॅटरी एक 3.5 ते 4 वर्षापर्यंत जाते. ओके, त्याच्यामुळे आपण लॉंग टर्म साठी विचार करू शकतो. आणि त्याच्यानंतर आपण मुख्य म्हणजे आपण ह्याच ठिकाणी लोकांना सर्व्हिस देण्याचं काम करणार आहे. भविष्यामध्ये लोकांना ईव्ही वापरताना भरपूर साऱ्या अडचणी येतात, तर त्या अडचणी आल्या तर या आज जागच्या जागी कशा सॉल्व्ह केल्या जातील याचा विचार करणार आहे. त्याच्यामुळे ईव्ही घेताना हा पण विचार केला पाहिजे की आपल्याला त्याची सर्व्हिस भेटेल की नाही. तर आपण ती सर्व्हिस देण्यासाठी इथे या ठिकाणी नक्कीच 100% प्रयत्न करणार आहात. आता तुम्ही हे 4 मॉडेल सांगितलेत, बरोबर? तर मग याच्यातले जे मॉडेल आहेत ते आपल्या शेतकरी वर्गांसाठी त्याची माहिती सांगा. ओके, तर आपल्याकडे सर्वात बेस्ट मॉडेल मध्ये येतात ना K2 आणि GTR या 2 प्रकारचे मॉडेल येतात. त्यांचे फीचर हे आहे ना, एक 60 ते 70 किलोमीटर पर्यंत त्यांची जाण्याची क्षमता असते. शेतकरी वर्ग हा जास्त प्रेफर करतो त्या मॉडेलला, कारण की त्याची ग्रिलिंग वगैरे मजबूत येते. वजे वगैरे वाढण्यासाठी त्याचा वापर जास्त प्रमाणात केला जातो, नाही का? आणि त्यांच्यामध्ये जास्त काही वेगळा फरक येत नाही. दोन्ही मॉडेल हे पूर्णपणे सेम आहे. त्यांच्यामध्ये थोडा लुकिंग मध्ये चेंजेस आहे, बाकी त्यांची बॅटरीची क्षमता आणि मोटरची क्षमता सेम असल्यामुळे कारणाने शेतकऱ्यांसाठी ते जास्त उपयुक्त ठरतात. आणि त्याच्यानंतर जर विचार केला तर प्रीमियम मॉडेल मध्ये आपल्याकडे उल्फ आणि ओरा असे मॉडेल येतात. तर
कॉलेजचे विद्यार्थी झाले किंवा ज्यांना कोणाला प्रोफेशनल ठिकाणी जॉब करायचा आहे, त्यांच्या कल हा आपल्या या प्रीमियम मॉडेलकडे असतो. ऑरा प्रो आणि उल्फच्या मॉडेलकडे. जे ऑराची जर बघितली तर कंपनीची रेंज ही आहे 110 किलोमीटर आहे आणि आपल्याकडच्या रस्त्यांचा विचार केला तर ती एक 80 ते 90 किलोमीटर पर्यंत जाते. आणि उल्फचा जर विचार केला तर ती एक 100-1 किलोमीटर पर्यंत एका चार्जिंग मध्ये जाऊ शकते. त्याच्यामुळे तरुण वर्गाचा हा प्रतिसाद उल्फकडे आणि ओराकडे जास्त वळलेला बघायला मिळतो आपल्याला. आणि म्हणजे ही बॅटरी पूर्ण 100% चार्ज होते? हो, पूर्णपणे चार्ज होते बॅटरी. आता ही जी गाडी आहे तर मग हिच्या बॅटरीची लाईफ किती आहे? तर सर्वसाधारण जर बघितली तर बॅटरीची लाईफ ही 3 ते 3.5 वर्षे असते. काही लोकांना ती 4 वर्षाच्या पुढे पण जाते, पण मिनिमम किंवा एक सर्वसाधारणपणे जर बघितलं 3 ते 3.5 वर्षापर्यंत आपल्या बॅटरीची लाईफ आहे. सपोज जर आता बॅटरी 3-4 वर्ष वापरली आहे आणि पुन्हा जर रिप्लेस करायची बॅटरी कस्टमरला, तर मग त्याची काय प्राइस जाईल रिप्लेसमेंटची? ओके, तर जर भविष्यात जर कधी प्रॉब्लेम आला बॅटरीला आणि कस्टमरला ती बॅटरी जर बदलवायची जर ठरली 3 ते 4 वर्षानंतर, तर सध्याच्या स्थितीला जर बघितलं तर आपले जे बेस मॉडेल आहे त्यांच्या बॅटरीचा पूर्ण सेट जो येतो ना तो 15,000ला येतो आणि जे प्रीमियम मॉडेल आहे त्यांच्या बॅटरीचा पूर्ण सेट हा 20,000ला येतो. जेणेकरून की मार्केटमध्ये ज्या वेगळ्या वेगळ्या गाड्या आहे ना इलेक्ट्रिक, त्यांच्या तुलनेत आपल्या बॅटरीचा खर्च खूप कमी आहे आणि तिची लाईफ पण एक चांगल्या पद्धतीनं मेंटेन ठेवलेली आहे. तुमच्याकडे आता सध्या ह्या गाड्या अवेलेबल आहेत तर त्यांचे ऍडिशनल फीचर्स काय काय? आता जर आपण बघितलं तर आपल्या पूर्ण बेस मॉडेल पासून तर टॉप मॉडेल पर्यंत प्रत्येक गाडीला हा रिव्हर्स गिअर इनबिल्ट आलेला आहे. त्याच्यासाठी कोणता रिचार्ज वगैरे टाकायची गरज येत नाही. आपल्या गाडीला स्मार्ट की दिलेली आहे, जेणेकरून एक कार्ड येतं, ते जरी स्वॅप केलं आपण तरी गाडी चालू होते किंवा बंद होते. रिमोटची पण सिस्टम दिलेली आहे, जेणेकरून की आपण तो खिशामध्ये कॅरी करून कुठे पण जाऊ शकतो बिंदासमध्ये. त्याची मोटर वगैरे लॉक होऊ शकते. प्रत्येक गाडीच्या पुढच्या व्हीलला कंपनीनं डिस्क ब्रेक सुद्धा दिलेला आहे, ऍडिशनल सेफ्टी म्हणून, नाही का. तर असं. आणि आपल्या गाडीला विशेष म्हणजे दोन्ही टायर हे ट्यूबलेस आहे, जेणेकरून की आपला शेतकरी वर्ग शेताच्या ठिकाणी जातो तर जरी पंक्चर जरी झाली तरी पण ट्यूबलेस टायर असल्यामुळे त्याची 1-2 दिवस तो त्या गोष्टी यूज करू शकतो. NK बाईक्स बद्दल बॅकग्राऊंड थोडीशी माहिती सांगा. ओके, NK बाईक्स आहे ना, ही आपल्या 2017 मध्ये एक कदम कुटुंब आहे पारनेर मध्ये, त्यांनी चालू केलेला हा ब्रँड आहे. अतिशय कमी याच्यामध्ये त्यांनी ही सुरुवात केलेली होती त्यांच्या या जीवनाची. तर 2017ला त्यांनी R&D चालू केलं. 2019 पासून ते मार्केटमध्ये गाड्या विकायला सुरुवात केल्या. तर आज 2026 पर्यंत त्यांनी जवळजवळ 10 लाख गाड्या पूर्ण भारतभर विकलेल्या आहेत. तर त्यांचे पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये 500 पेक्षा जास्त डीलर आहे. 27 राज्यांमध्ये तिचा या ठिकाणी प्रेझेन्स आहे आणि इतक्या जुनी पार्श्वभूमी असल्यामुळे त्या गाड्यांची परफॉर्मन्स सुद्धा चांगला आहे आणि भविष्याच्या दृष्टीनं आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवू शकतो किंवा त्या गाड्यांवरती आपण रिलायबल राहू शकतो. असं आता कसं जास्ती करून प्रेफरन्स शेतकरी वर्गाचा, विद्यार्थ्यांचा आहे किंवा प्रोफेशनली जे वर्कर्स आहेत त्यांचा आहे. तर मग या बाईकला गॅरंटी वॉरंटी किती आहे? तर गाडीमधले मुख्य 4 कंपोनंट येतात: बॅटरी, मोटार, चार्जर आणि कंट्रोलर. तर पूर्ण ह्या चारी गोष्टींना ना कंपनीने 1 वर्षाची गॅरंटी आणि वॉरंटी दिलेली आहे. तर गॅरंटीमध्ये ना बॅटरीचं कसं असतं मॅडम की बॅटरी ही रिपेअर होत नाही, त्याच्यामुळे ती पूर्णपणे गॅरंटीमध्ये क्लेम होते. पीसला पीस भेटला जातो कस्टमरला. आणि मोटर हा रिपेअर करण्याचा भाग असतो, त्यामुळे ती मोटरचा काही इश्यू जर झाला भविष्यामध्ये कस्टमरला तर तो आपल्याला या ठिकाणी रिपेअर करून भेटतो. आणि आपला सर्वात मोठा प्लस पॉईंट असा आहे की आपला जो प्लॅन्ट आहे ना कंपनीचा तो पारनेरला आहे. जरी भविष्यात तुमचे गॅरंटी वॉरंटीचे काही कस्टमरला इश्यू जरी आले तरी पारनेर इथनं 100 किलोमीटर आहे. तर 1 दिवसामध्ये आपण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आणू शकतो कंपनीकडनं. तर कसं होतं मार्केटमध्ये जर बघितलं तर बाकीचे जे ब्रँड आहे ना त्यांच्याकडे जर गॅरंटी वॉरंटी क्लेम करायला गेलं ना तर एक 15-15 दिवस कस्टमरला गुंतून ठेवावं लागतं, नाही का. त्याच्यामुळे कसं कस्टमरचा भरपूर सारा नाविलाज होतो. पण आपण कस्टमरला सेवा किंवा सर्व्हिस फास्ट किंवा त्वरित कशी देता येईल याच्या दृष्टीने विचार करणार आहे आणि त्याचे गॅरंटी वॉरंटीचे कामं 2 ते 3 दिवसात कसे होतील याच्यावरती आपला फोकस असणार आहे. आता नॉर्मली कसं आपली जी पेट्रोल बाईक असते तिला महिन्याला सर्व्हिसिंग करावी लागते, तर मग हिचा सर्व्हिसिंग खर्च वगैरे किती असतो? आता इलेक्ट्रिक गाड्यांचं जर बघितलं तर त्याच्यामध्ये मुख्य कंपोनंट हा बॅटरी येतो आणि मोटार येतो. बॅटरीची हेल्थ आम्ही जर कस्टमरला जर सांगितली तर आम्ही सांगतो दर महिन्याला किंवा दर 2 महिन्याला आपण बॅटरीची हेल्थ चेक केली पाहिजे. आणि दुसरा हिला काही विशेष असा खर्च नसतो, फक्त जे ब्रेक लायनर वगैरे जातात किंवा कधी केबलचा वगैरे इश्यू आला तर तेवढाच खर्च येतो. म्हणजे जास्त खर्चिक नाहीये किंवा वारंवार आपल्याला कसे पेट्रोल गाड्याला खर्च करावा लागतो तर हिच्यामध्ये तेवढा काही खर्च करावा लागत नाही. म्हणजे जे नॉर्मली आपण ऑइल चेंज वगैरे करतो
किंवा बाकीचे काही जे कामं असतात गाड्यांचे वेगवेगळे काहीतरी कामं निघतात तसे हिचे नॉर्मली नसतात. हा, हिचे कामं वगैरे काही नसतात, ऑइल वगैरेचा काही खर्च वगैरे येत नाही. फक्त काही छोटे मोठे जर प्रॉब्लेम झाला किंवा फायबरचा काही इश्यू झाला तर तेवढा, जास्त विशेष काय असा खर्च नसतो. आता कसं नॉर्मली जे काही इलेक्ट्रिक गाड्या असतात तर त्यांचे स्पोर्ट वगैरे होतात, त्याच्यामुळे जे नॉर्मल सामान्य वर्ग आहे तो इलेक्ट्रिक बाईक कडे जास्त वळत नाही. तर मग ह्या बाईकचं तसं आहे का काही? तसं जर आपलं NK बाईकचं जर बघितलं तर याच्यामध्ये जे बॅटरी वापरलेली आहे ती थोडी वेगळ्या पद्धतीची वापरली आहे. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची घातकी अशी गोष्ट होणार नाही आणि किंवा तिचा स्फोट किंवा जाळ वगैरे होत नाही. आणि भविष्यात जरी अशी सिच्युएशन जरी आली तर आपण त्या ठिकाणी तिलामध्ये एक MCB ची सिस्टम दिलेली आहे. तो जर बंद केला खटका तर कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी आग वगैरे तिला लागत नाही. त्याच्यामुळे ते पण काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे ही गाडी पूर्णपणे सेफ आहे? हा, पूर्णपणे सेफ आहे. आपण शेतकरी वर्ग किंवा तरुण वर्ग बिनधास्त आपण या ठिकाणी वापरू शकतो. जर तुम्हाला स्वतःसाठी बाईक घ्यायची आहे तर या 4 मॉडेल पैकी तुम्ही कोणती बाईक घ्याल? मॅडम, तुम्ही ना एकदम अवघड प्रश्न विचारलेला आहे मला. पण तरी पण आता जर माझा जर वापर बघितला, वापराच्या दृष्टीने जर बघितलं तर आमचा वापर थोडा जास्त असतो. तर एक 60 किलोमीटर 70 किलोमीटर त्याच्या दृष्टीने जर मी विचार केला तर मी उल्फ आणि और ह्या गाडीला मी जास्त प्रेफरन्स देऊ शकतो, नाही का. तर बाकी मग जसं ज्यांना लोकल वापर करायचा असतो त्यांनी आपले बेस मॉडेल जरी घेतले तरी काही हरकत नाही. तर मी कसं यंग येतो किंवा तरुण येतो, आमचा जास्त हिंडणं फिरणं जास्त असतं, नाही. त्यामुळे मग आम्ही प्रीमियम मॉडेलला जास्त प्रेफर करू शकतो. आम्ही शोरूम मध्ये असताना बाईक घेण्यासाठी आलेल्या एका ग्राहकाशी खास संवाद साधला. त्यांनी त्यांच्या बाईक निवडण्यामागचं खरं कारण आणि पहिला अनुभव आमच्या सोबत शेअर केला. चला तर पाहूया त्यांचा रिव्ह्यू. नमस्कार दादा, मी निशा. नमस्कार. तर आता तुम्ही ही बाईक घेतली आहे, तर मग तुम्हाला हिचा एक्सपिरियन्स कसा आहे? चांगला आहे. एक सगळ्यात मेन स्वस्त आहे गाडी. इलेक्ट्रिक गाड्या चांगल्या क्वालिटीच्या स्वस्त भेटत नाही. ज्या स्वस्त भेटतात त्यांचं मटेरियल क्वालिटी एवढी खास नसते. तर मेन याची बॅटरीची रेंज चांगली आहे मला वाटली, फायबर चांगलं आहे, बिल्ड क्वालिटी चांगली आहे आणि रेंज पण चांगली आहे. अच्छा, याच्या आधी तुम्ही वापरलेली इलेक्ट्रिक बाईक? आम्ही दुसरी चेतकची वापरतो इलेक्ट्रिक गाडी आणि मला ही तिच्या कंपॅरिझनमध्ये सगळ्यात मेन स्वस्त पडली म्हणून घेतली. आणि सर्व्हिस पण चांगली आहे आणि हासे भाऊ म्हणजे मनमिळावू आहेत. कधी पण आलं तर प्रत्येक गोष्टीला त्यांच्याकडे उत्तर असतं प्रत्येक गोष्टीसाठी. सो मला त्यांचं पण बघून वाटलं की गाडी विश्वास आला त्यांच्यावरती म्हणून मी घेतली गाडी. या मुलाखतीसाठी NKE बाईक्सच्या संपूर्ण टीम्सचे मनपूर्वक आभार आणि तुमच्या भविष्यातील पुढील वाटचालीस तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू मॅडम. धन्यवाद. तर मित्रांनो, NKE बाईक्स येथे आपण इलेक्ट्रिक बाईक्स बद्दल अनेक महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेतल्या. आता इलेक्ट्रिक बाईक खरेदी करताना योग्य निर्णय घेण्यासाठी ही माहिती तुम्हाला नक्की उपयोगी पडेल अशी आशा आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या शोरूमचा पत्ता आहे अगस्ती कॉलेज शेजारी, कोल्हार घोटी रोड, अकोले.